नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव या ठिकाणी जागतिक सर्प दिन त्यानिमित्ताने जनजागृती कार्यक्रम आज 16 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये शाळेतील इयत्ता 5वी ते 7वी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. माझे नाव आहे ओंकार लक्ष्मण भोसले. आज मी भारतीय नागविषयी माहिती सांगणार आहे. माझा वर्ग 7वा आहे. माझे नाव आहे गंगाप्रसाद राजू भोसकर. मी 6वी मध्ये शिकतो आणि माझ्या सापाचे नाव आहे भूमा. माझे नाव श्रावणी दादाजी विश्वनाथ आहे. आज मी आपल्या सापाविषयी माहिती सांगणार आहे. माझा वर्ग 6. माझे नाव आहे पूनम भुताळे आणि मला ह्या सापाचे माझे नाव आहे सृष्टी नाना मेळा. मी वर्ग 6वी मध्ये राहतो. मी पुढचे सापाविषयी माहिती सांगणार आहे. माझे नाव विकास दादाजी भोसले. आज मी आपल्या समोर मांडल्या साप याविषयी माहिती सांगत आहे. माझे नाव अनुजा हनुमंत मेरेवाड आहे. मी इयत्ता 6वीत शिकते. मी आज भारतीय दगडी अजगर या सापाविषयी माहिती सांगणार आहे. माझे नाव गौरवी कपिल आमदार आहे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. मी आज डोरक्या घोणस या सापाविषयी माहिती सांगणार आहे. माझे नाव अनुष्का आहे. मी 6वी मध्ये शिकते आणि माझ्या सापाचे नाव आहे कुकरी साप. माझे नाव साहेबराव लक्ष्मण क्षीरसागर आहे. आज मी रुका सर्प या सर्पाची माहिती देणार आहे. माझे नाव संध्या माधव दर्जेकर आहे. मी आज मांडूर या सापाविषयी माहिती देणार आहे. माझे नाव वैष्णव विरम भगरे आहे. मी आज धामण या सापाविषयी माहिती सांगणार आहे. माझे नाव रोशनी संजय भुताळे आहे. आज मी 6वी शिकते. पण तस्कर हा सापाविषयी माहिती सांगणार आहे. माझे नाव विजयलक्ष्मी दर्जेकर आहे. आज मी तुम्हाला गवट्या सापाविषयी माहिती सांगणार आहे. नमस्कार, मी लक्ष्मण दर्जेकर. मी गौड्या सापाची माहिती सांगणार आहे. व्हेरी माझे नाव आहे आयुषी देवराज दत्त. मी इयत्ता 6वीत शिकते. मी आज तुम्हाला दिवाळी या सापावरती माहिती सांगणार आहे. छान. राईट. माझे नाव आहे वैष्णवी पंढरी भोसकर. मी इयत्ता 6वीत शिकते. आज मी दूरनागी या सापाविषयी माहिती सांगणार आहे. माझे नाव आहे उदय आदर डोंगे. आज मी नानेटी साप या सापाविषयी माहिती सांगणार आहे. माझे नाव आहे पवन दत्त चोपडे. आज मी वाळा साप विषयी माहिती सांगणार आहे. नमस्कार. हां. मी आज या सापाची